महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातली ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने आणि पूर्णच्या पूर्ण ज्याला म्हणतात पूर्ण क्षमतेने लढली। 51% लढाई आम्हाला जिंकायची आहे। या संपूर्ण भावनेतून लढलेली ही निवडणूक खरं तर मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व महाराष्ट्रातील असणारे सर्व मंत्री असतील, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, बूथवरचा सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी ही बूथवरती लढलेली निवडणूक आहे। त्यामुळे या बूथवरच्या निवडणुकीमध्ये हा जो विजय भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या पक्षाला आम्हाला मिळाला, त्याचं श्रेय कार्यकर्त्यांना आणि जनतेला आहे। जनतेने दिलेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय देवेंद्रजी 24 तासापैकी 18 तास पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, महायुतीचे सर्व नेते असतील, हे सर्वजण वेळ देतात, जनतेसाठी वेळ देतात आणि त्यामुळेच हे यश जे आहे 288 पैकी जवळजवळ 225 पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचाच विजय झालाय, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। भारतीय जनता पार्टीचा मला सांगायला आनंद होतो की यामध्ये अजूनही निकाल हे यायचे बाकी आहेत। 236 ठिकाणी भारतीय जनता पार्टी ते नगराध्यक्ष म्हणून उमेदवार हे त्या ठिकाणी लढले आणि त्यापैकी 134 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झाले। काही ठिकाणी थोडक्या मताने उमेदवारांचा पराजय झाला, परंतु कडवी लढत भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली। या संपूर्ण नगरपालिकेमध्ये जवळजवळ 3000 पेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले। भारत माता की। याचा अर्थ देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक दूरदृष्टी असणारा नेता, महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी अग्रेसर असणारा हा नेता रात्रीचा दिवस करतोय। महाराष्ट्रातील जनतेने कौल दिलाय, त्याबद्दल मी विनम्रपणे त्यांचं सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो। खरं तर सर्व महायुतीचे नेते यांनी केलेलं परिश्रम, एनडीएचं केंद्रातलं सरकार, राज्यामधलं असणारं महायुतीचं सरकार पारदर्शकपणे काम करत आहे, हे यावेळेला पुन्हा सिद्ध झालं। परंतु या निकालाकडे पाहत असताना काय लक्षात येत आहे ते थोडंसं पाहणं पण गरजेचं आहे। विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने टीका करत होते। आदरणीय उद्धवजी तर असंही म्हणाले की मला महाराष्ट्राच्या जनतेला देण्यासारखं काहीच नाही। हो, बरोबर आहे, त्यांना महाराष्ट्रातील जनतेला देण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून जनतेने सुद्धा ठरवलं की त्यांना देण्यासारखं काहीच नाही, म्हणून 2 आकडी सुद्धा ते पोहोचू शकले नाहीत। एक गोष्ट लक्षात घ्या, हे निकाल तुम्हाला आम्हाला सर्वांना बोलके आहेत,
ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची, हे भरपूर काही महाराष्ट्राला, तुम्हाला, आम्हाला सर्वांना दाखवून देणारी निवडणूक आहे. केंद्र आणि राज्य एक विचाराचं सरकार असणं हे किती फायदेशीर असू शकतं हे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिलं. आणि म्हणून देवेंद्रजींनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. किती सभा घेतल्या, ज्या ठिकाणी पोहोचू शकले त्या ठिकाणी प्रत्यक्षात सभा, काही ठिकाणी गाड्यांमधून ज्या प्रवास करत असताना ऑनलाईन बैठकांचं सत्र हे चालूच ठेवलं. रात्रीचा दिवस करत देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने मेहनत केली, खरं तर माझ्यासारखे, आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते देवेंद्रजींच्या या संपूर्ण कामाला त्यांना सलाम आहे, 100% सलाम आहे. काय मेहनत. एक मुख्यमंत्री म्हणून आपण सर्वजण पाहता त्यांनी केलेली ही मेहनत आणि त्या मेहनतीचंच हे फळ आहे. असा कोणताच महाराष्ट्राचा कानाकोपरा नाही की त्या कानाकोपऱ्यांमध्ये असणारी अडचण काय आहे, त्या अडचणीवरती मात करण्यासाठी मला नक्की काय करावं लागेल. विजेची समस्या शेतकऱ्याला आहे, पाण्याची समस्या त्या ठिकाणी गावात आहे, आणि मला त्यासाठी नक्की काय करायचं आहे. हे सर्व विरोधकांना सुद्धा त्याची कल्पना आहे. देवेंद्र शिवाय पर्याय नाही, देवेंद्र शिवाय पर्याय नाही. एकच नेतृत्व जे महाराष्ट्राला दूरदृष्टीपणे ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतं. आणि हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेने सिद्ध केलं आहे. नेरेटिव्हची लढाई फार दूर सोडून आली आहे महाराष्ट्रातली जनता. महाराष्ट्रातल्या जनतेने अतिशय स्पष्टपणे महायुतीला जाऊ दिलेला कौल आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचं खूप खूप अभिनंदन. रिझल्ट आल्यानंतर त्या रिझल्टचं विश्लेषण करण्यासाठी सुद्धा प्रत्येक चॅनलवरती जायचं माझं काम आहे. मी जाणार आहे, प्रत्येक चॅनलला सांगायसाठी जाणार आहे की हे विश्लेषण कसं आहे, जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल का दिला. मराठवाड्यामध्ये मराठवाडा ग्रीड सुरू झालं, पाणी तिथे गावागावापर्यंत पोहोचलं आणि म्हणून मराठवाड्यातली जनता ही पाठीशी राहिली. विदर्भातला अनुशेष संपत आला म्हणून विदर्भातली जनता पाठीशी उभी राहिली आणि कोकण समृद्ध करण्याचा निर्णय देवेंद्रजींनी घेतलाय म्हणून जनता पाठीशी उभी आहे. उगाचच हे होत नाही. सर्वच्या सर्व कारणासहित उत्तर देणं, थोडंसं अभ्यासू लोक आहोत ना भाजपात, त्यामुळे कारणासहित उत्तर दिली तर ती लोकांना पटतात. भूल थापांना आता जनता बळी पडणार नाही आणि मुंबई तर नाहीच नाही. त्यामुळे काही करा. ट्रेननी जाताना सुद्धा देवेंद्रजींनी पुन्हा ठरवलं एसी ट्रेन, थंडगार हवा त्याच पैशात. याचा अर्थ लक्षात घ्या. एक अपघात आणि त्या अपघातावरून हा ह्या दूरदृष्टी असणारा हा नेता कशा पद्धतीने विचार करतो याचा विचार मुंबई असेल, महाराष्ट्रातली जनता 100% करते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला एक दिशा देणार आहेत. महाराष्ट्रातील तरुणाला जे त्यांच्या मनात आहे, जे त्यांनी विचार केलाय
त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनवायचा जर असेल तर देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुती बरोबर ही महाराष्ट्रातील जनता 100% पुन्हा एकदा राहणार, यात काहीच शंका नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगेन की आम्ही हा जो विजय आहे या विजयाला आम्ही तुम्ही दिलेल्या विजयाचा सन्मान करत, तुम्ही दिलेल्या विजयाबद्दल आभार मानत, जी तुम्ही आमच्याकडून अपेक्षा केली आहे ती सर्व अपेक्षा देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.